नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अंडा खिमा कसा बनवायची याची रेसिपी शेअर करत आहे। किती छान रेसिपी दिसते बघा, हॉटेलमधल्यासारखी दिसते। मी हे करायला का घेतलं होतं तर माझे पुण्याहून दीर येणार होते, त्याच्यामुळे त्यांना नॉनव्हेज आवडतं आणि अचानक यायला लागल्यामुळे मग मी हे अंडा खिमा बनवायचं ठरवलं। मग मी इथे कांदा 2 कांदे घेतले होते आणि ते छोटे कापून घेतले। 2 टोमॅटो घेतले होते, ते छोटे छोटे कापून घेतले होते आणि ते पॅनमध्ये मी तेल टाकून कांदा मी फ्राय करायला घेतला, थोडासा लाल होऊ दिला, शॅलो फ्राय। आणि त्याच्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकून तेही मी फ्राय करायला घेतलेलं आहे। टोमॅटो म्हणजे मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं, म्हणजे तेलात चांगलं फ्राय होऊ द्यायचं की तेल सुटेल असं, म्हणजे सुटायला लागलं की आपण समजायचं की टोमॅटो शिजलेत। ही रेसिपी करा, जास्त टाईम पण लागत नाही आणि थोड्या वेळात होऊन जाते, एकदम छान पण लागते आणि वेगळा प्रकार होतो। म्हणजे अंड्याची पोळी किंवा उकडलेले अंडे आणि त्याची भाजी हे करण्यापेक्षा थोडंसं मी वेगळं प्रकार करत असते। ह्याच्या आधीची पण मी अंड्याचे काही रेसिपी टाकलेल्या आहेत, सोप्या आहेत, त्याही पहा आणि त्या पण छान आहेत आणि करून पहा। अशा प्रकारे पूर्ण तेलात ते मऊ होऊ द्यायचं। टोमॅटो पूर्ण आता शिजलेलं दिसते। मी उकडलेल्या अंड्यातले जे पिवळं होतं ते मी बाजूला काढलं होतं आणि ते मी त्या आता फ्राय केलेल्या टोमॅटो कांद्यामध्ये टाकून घेते आणि ते मिक्स करून घेते। अशा प्रकारे ते म्हणजे बारीक करून घ्यायचं, ते अंड्यातलं पिवळं जे आहे ते एकदम बारीक फोडून घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं। आणि वरचे जे पांढरं होतं, मी इथे 7 का 8 अंडे घेतले होते, त्यातले 5 अंडे मी खिसून घेतले, मोठ्या खिसणीने खिसून घेतले होते। आता हे खिसलेले अंडे पण मी त्या मसाला म्हणजे जो सगळं केलेला मसाला आणि पिवळ्यामधलं होतं ते टाकलेलं, त्याच्यामध्ये ते टाकून घेतलेले आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व मिक्स करून, म्हणजे आपण चिकन किमा कसा तर त्या प्रकारेच हा अंड्याचा किमा म्हटलं तरी चालेल। एकदम बारीक त्याचं खिसून ते अशा प्रकारे होतो। त्यात थोडंसं मी पाणी टाकले, म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं असेल, जास्त पण टाकायचं नाही, थोडं सरबरीतच ठेवायचं। थोडंसं पाणी अजून लागेल, मी जसं लागेल तसं तुम्ही टाका, जास्त पातळ होऊ द्यायचं नाही आणि जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारे दिसायला पाहिजे। आता यामध्ये मी चिकन मसाला टाकणार आहे आणि बिर्याणी मसाला पण टाकणार आहे। दोन्ही मसाल्याने त्या अंडा खिम्याला छान चव लागते। छान त्यात तेलामध्ये ते चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे तो मसाला पूर्ण तो अंडा खिम्याला लागला पाहिजे। अशा प्रकारे मसाला पूर्ण मिक्स करून घ्या। ही आपण चपातीबरोबर खाऊ शकतो आणि पावाबरोबर पण खाऊ शकतो, पण पावाबरोबर ह्याची चव एकदम छान लागते। म्हणजे आपण बाहेर जर अशा गाड्यावर ते खातो, मग तिथं कसं पावाबरोबर ते छान, तसं पावाबरोबर छान लागतं। मी पावाबरोबर करून पाहिली होती ही। त्याच्यात आता वरून मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। मी शक्यतो आधी कोथिंबीर कधीच टाकत नाही, वरून टाकून घेते किंवा थोडीशी आधी टाकायची नंतर थोडीशी, म्हणजे छान चव उतरते, जास्त तेलात हे होत नाही, करपून जाते, त्याच्यामुळे मी वरूनच कोथिंबीर टाकते। आता 2-3 मी अंडे छोटे छोटे कापून टाकले होते, हे खिसून नव्हते, उकडलेले अंडे ठेवलेले ते कापून टाकले छोटे छोटे काप करून। आता त्याच्यात मीठ मी अर्धा चमचा थोडं वर घेऊन टाकलेलं आहे, तुम्ही चवीने परत पाहू शकता। आता मी तेल घेतलेलं आहे आणि तेलात थोडासा मसाला, हळद टाकून मी त्या खिम्यात टाकून घेतले, कारण असं वरून तेल गरम करून जर आपण टाकलं तर त्याला छान तेल सुटतं आणि दिसायला पण एकदम छान चमचमीत असं दिसतं। पाहताच खायला म्हणजे खाऊ वाटतं, एकदम छान त्याला कलर येतो आणि थोडं त्या तेलात तिखट टाकल्यामुळं छान त्याला कलर येतो। असा करून पहा, ही रेसिपी एकदम छान होते आणि पावाबरोबर सर्व करा। माझ्या चॅनलला
सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि करून पहा. धन्यवाद.